नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पालघरच्या सचिन मधुकर परांजपे यांनी लिहिलेली एक पोस्ट नुकतीच वाचनात आली. खरंच फार छान विचार मांडलाय त्यांनी. त्यांचा तो विचार ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. तसं बघितलं ना तर इतरांशी चांगलं वागणं ही आयुष्यातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे बघा, त्यात वेगळं किंवा ठरवून काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही आणि तसं वागून उलट आपल्यालाच आनंद आणि मनःशांती मिळते. इतरांशी वाईट वागणं त्या मानाने खूप कष्टाचं काम आहे बरं का. म्हणजे ते वागण्यासाठी नियोजन करावं लागतं, धादांत खोटं बोलत राहावं लागतं, सतत डावपेच आखावे लागतात. आपण काय केलं आहे ते सतत लक्षात ठेवावं लागतं, कारवाया सतत कराव्या लागतात. या क्षणिक मिळणाऱ्या आसुरी आनंदासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि सरतेशेवटी जर अपराधीपणाची भावना निर्माण झाली किंवा पश्चाताप वाटला तर त्याचा तेव्हा उपयोग नसल्यानं त्या पश्चातापाच्या आगीत आयुष्यभर होरपळत राहावं लागतं. ते वेगळंच. म्हणूनच खरंच सांगते, इतरांशी चांगलं वागणं हे अत्यंत सोपं असतं वाईट वागण्यापेक्षा किंवा डावपेचानं वागण्यापेक्षा. साधं सरळ चांगलं वागण्याचं कर्म आपल्याला त्याचं फळही तसंच देतो, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.